नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये खूपच हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळणार आहे। आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट ह्याच भागामध्ये आलेला आपल्याला दिसणार आहे। जसं की नयनताराने कमळीला तिचे वडील कोण आणि सरोजाला सुद्धा तिचा नवरा कोण आहे हा जाब विचारताच दोघांना भावनिक रडू येतं आणि ह्या रडण्यामध्ये एक वेगळीच चाहूल लागलेली असते आणि ते म्हणजेच सरोजाने आजपर्यंत जे गुपित लपवलेलं असतं तेच आता उघडकीस येणार आहे। पण ते कशा प्रकारे उघडकीस येतं ते आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की भागाच्या सुरुवातीला कमळी ही सिद्धटेकमध्ये काही दिवसांपासून राहत असते। गावामध्ये आल्यापासून तिच्या मनाला एक वेगळी शांतता मिळालेली असते। प्रत्येक दिवसासोबत तिच्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या होताना आपल्याला दिसतात। घराच्या अंगणात खेळलेले खेळणे, आजोबांसोबत घालवलेले क्षण आणि जुन्या वस्तू सगळंच तिला पुन्हा एकदा अनुभवायचं असतं। त्या दिवशी सरोजा काही कामासाठी बाहेर गेलेली असते। घरामध्ये कमळी एकटीच असते आणि घरामध्ये शांतता पसरलेली असते। कमळी स्वतःशीच हसत म्हणत असते, लहानपणी किती खेळायचे आपण, ह्या घरामध्ये किती दिवस झाले, ह्या जुन्या वस्तू पाहिलेल्याच नाहीत। ती हळूहळू घराच्या आतील खोलीमध्ये जाते आणि एका कोपऱ्यामध्ये ठेवलेली जुनी लाकडी पेटी तिच्या नजरेस पडते। ती पेटीजवळ बसते आणि यामध्ये नक्कीच माझे जुनी खेळणं असतील आणि तेही आईने आबांनी सांभाळून ठेवलेले असतील असं ती स्वतःशीच बोलत असते। ती हळूहळू पेटी उघडते आणि पेटीतून जुन्या बाहुल्या, लाकडी खेळणी, काचांच्या गोट्या आणि छोटासा भोवरा असे अनेक जुन्या आठवणी बाहेर येतात। कमळीला चेहऱ्यावरती खूपच आनंद फुललेला असतो। ती एक एक वस्तू हातात घेऊन पाहू लागते आणि ती जगत असते, अरे वा, ही बाहुली अजूनही आहे, आणि ती हसत हसत खेळणी बाजूला ठेवत असते। तेवढ्यातच पेटीच्या तळाशी धुळीने माखलेला एक जुना फोटो तिच्या नजरेस पडतो आणि ती मनाशीच बोलत असते की हा फोटो कोणाचा असेल, आबांचा तर नाही ना। ती तो फोटो उचलते आणि फोटोवरती खूपच धूळ साचलेली असते। कमळी तिच्या ओढणीने हा फोटो अलगदच स्वच्छ करते आणि हळूहळू फोटो स्वच्छ दिसायला लागून जातो आणि पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यावरचा आनंद, चेहऱ्यावरचा आनंद गायबच होतो आणि तिचे डोळे मोठे होतात, हात पण थरथरू लागतात आणि हे हे कसं शक्य आहे। फोटोमध्ये लग्नाच्या वेशामध्ये राजन आणि सरोजा उभे असतात। दोघांच्या गळ्यामध्ये हार घातलेले असतात आणि दोघंही एकदम खुश असतात। संपूर्ण लग्नाचा फोटो स्पष्ट दिसत असतो। कमळीला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही आणि ती मनात म्हणते, आई आणि राजन सर, हे कसं शक्य आहे। ती पुन्हा पुन्हा फोटो मागून पुढून बघतच असते आणि ते म्हणते की नाही, हे चुकीचं असू शकतं ना, का नाही, असं ती विचार करू लागते। तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात। राजन सरांचा आणि आईचा हा लग्नाचा फोटो इथे कसा, आणि ती वारंवार तो फोटो बघत असते का आपली आई सोबत खरंच राजन सर आहेत की दुसरं कोणी। आईने मला हे कधीच का सांगितलं नाही, असं ती मनामध्ये विचार करू लागते। राजन सर माझ्या आईला आधीपासून ओळखत होते आणि मग आई इतके वर्ष माझ्यापासून का लपवत होती माझे वडिलांचं नाव। कमळी पूर्णपणे अस्वस्थ होते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। ती फोटो घट्ट पकडून उभी राहते आणि तेवढ्यातच घराचा दरवाजा उघडण्याचा आवाज येतो। सरोजा घरी परत आलेली असते। ती म्हणत असते, कमळी बाळा, कुठे आहेस तू। कमळी काहीही न बोलता धावतच सरोजाकडे जाते आणि तिच्या हातात फोटो असतो। ती तो फोटो सरोजा समोर धरते आणि म्हणते, आई, हा फोटो आहे ना, काय आहे हे सांग ना। सरोजा फोटो पाहताच जगण्या आणि जागीच ठिकून जाते आणि तिच्या चेहऱ्यावरील रंगच उडून जातो। हातही थरथरू लागतात आणि काही क्षण तिच्या तोंडातून शब्दही फुटत नाहीत। कमळीचा आवाजही थरथरतो आणि ती म्हणत असते, आई, उत्तर दे ना ग। सरोजा कसाबसा स्वतःला सांभाळते आणि स्वतःला सावरत सावरत ती म्हणत असते, बाळा, तो खूप जुना फोटो आहे ग, ठेव ना बाजूला। पण कमळी रागाने म्हणत असते आणि म्हणते, मला ते दिसलंय आई, पण ह्या फोटोमध्ये तुम्ही आणि राजन सर लग्नाच्या वेशामध्ये का आहात, हे कसं शक्य आहे आई। तेव्हा सरोजा नजरच चुकवते आणि कमळी, हा फोटो आणि हा काही गोष्टी भूतकाळातच राहिलेल्या बऱ्या असतात ग, राहू दे ना, ठेव। पण कमळीचा आवाज मोठा होतो आणि म्हणते, नाही आई, आज मला सत्य हवं आहे। सरोजाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ती म्हणते, कमळी, मी तुला योग्य वेळ आल्यावरती सगळं सांगणारच आहे, थांब ना, सांगणार होते मी सगळं, योग्य वेळ आणि किती वर्ष आई, किती वर्ष झाली, अजून किती वाट पाहायची मी। तेव्हा कमळीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि
ती म्हणते की माझ्या आयुष्याशी संबंधित एवढं मोठं सत्य तू माझ्यापासून लपवलंय आई. सरोजा तिच्याजवळ येते आणि म्हणते माझं ऐकून घे बाळा. ती म्हणते नाही नाही, आधी मला उत्तर दे आई. राजन सर कोण आहेत? ह्या फोटोचं सत्य काय आहे? सरोजा काही क्षण शांतच राहते आणि ती देवीच्या फोटोसमोर पाहत असते, जणू धैर्य गोळा करत असते. मग ती कमळीकडे पाहते आणि म्हणते हो कमळी, ह्या फोटोमध्ये जे दिसतंय ना तेच खरं आहे. कमळी स्तब्ध होऊन जाते आणि म्हणते की मी आणि राजन आम्ही एकेकाळी नवरा बायको होतो. हे ऐकताच कमळीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या हातातील फोटो खाली पडतो आणि ती म्हणते काय? सरोजा रडू लागते. हो बाळा, हेच सत्य आहे. कमळीचे डोळे अश्रूंनी भरतात आणि म्हणजे राजन सर असं ती मनामध्येच बोलत असते. सरोजा हळूच मान खाली घालते आणि म्हणते हो, राजन तुझे बाबा आहेत कमळी. हे शब्द ऐकताच कमळी पूर्णपणे हादरून जाते. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून येतो. तिला राजन सोबत घालवलेले क्षण आठवू लागतात आणि त्यांनी तिच्यावरती केलेले प्रेम, तिला दिलेला आधार आणि तिला वाटलेला आधार, हे सगळं सगळं तिला आठवतं. पण आता त्या प्रत्येक क्षणाचा अर्थ बदललेलाच असतो. कमळी रडतच मागे सरकते आणि म्हणते माझे बाबा इतके वर्ष माझ्यासमोर होते आणि मला कधीच कळलं नाही. सरोजा हुंदके देत म्हणत असते मला तुला सगळं सांगायचं होतं बाळा, पण परिस्थितीने मला गप्प बसायला भाग पाडलं. कमळी रडतच विचारते कोणती परिस्थिती आई, सांग ना कोणती परिस्थिती? तेव्हा सरोजा ही डोळे मिटत म्हणत असते त्या एका रात्रीने आमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं ग बाळा. ती खोल श्वास घेते आणि म्हणते आज मी तुला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सत्य सांगणार आहे. कमळी निशब्द होते आणि उभी राहते आणि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य तिच्या समोर उघड होण्याच्या उंबरठ्यावरती आलेलंच असतं. आणि त्याच क्षणी बाहेर उभी असलेली एक सावली त्यांच्या घराकडे पाहत असते आणि ती सावली दुसरी तिसरी कोणी नसून कामिनी असते. कामिनी अनिकाच्या सहाय्याने गौरीपर्यंत परत पोहोचलेली असते. कामिनीच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसत असते आणि ती मनातच म्हणत असते नाही, जर आज सरोजाने सगळं सत्य कमळीला सांगितलं तर माझं सगळं डाव आणि माझं सगळं गुपित एका क्षणामध्येच संपून जाईल. आणि याच क्षणी कथा एका अशा वळणावरती येऊन पोहोचते जिथून प्रत्येक नातं कायमचं बदलणार असतं. पण हे बदलणारं नातं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.